दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या द्वारका सिग्नल येथे ग्रेड सेपरेटर म्हणजेच वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारणीचं काम सुरू होणार आहे. या कामासाठी पुढील सुमारे 3 महिने द्वारका सिग्नल परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. शहरातील 16 पेक्षा अधिक रस्ते जोडणाऱ्या या सेंटर पॉइंट आहे. या प्रकल्पाअंतर्गत सारडा सर्कल ते काठेगल्ली दरम्यान सुमारे 800 मीटर आणि वडाळ नाका ते ट्रॅक्टर हाऊस दरम्यान सुमारे 300 मीटर लांबीचे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथून सर्व रस्ते वळवण्यात आले आहेत. आता पाहूया हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सिन्नर फाटा, रेल्वे क्रॉसिंग, बागुलनगर, विहितगाव सिग्नल, वडनेर रोड, पाथर्डी गाव, पाथर्डी फाटा, गरवारे मार्गे मुंबईकडे जावे. पुण्याहून त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी सिन्नर फाटा, रेल्वे क्रॉसिंग, बाबुलनगर, विहितगाव सिग्नल, पाथर्डी गाव, अंबडगाव, एक्सलो पॉइंट मार्गे त्र्यंबकेश्वरकडे जावे. मुंबई नाक्याकडून नाशिक रोडकडे जाण्यासाठी मुंबई नाका, भाभानगर, काठेगल्ली सिग्नल, पुणे महामार्ग मार्गे नाशिक रोडकडे जाता येईल. नाशिक रोडहून पंचवटीकडे जाण्यासाठी फेम सिग्नल, मेट्रो मॉल जंक्शन, ट्रॅक्टर हाऊस मार्गे पंचवटीकडे जाता येईल. आता पाहूया अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग. मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सिन्नर फाटा, दत्त मंदिर सिग्नल, फेम सिग्नल येथून डावीकडे वळून रविशंकर मार्ग, आठवण हॉटेल, वडाळगाव सर्कल, साईनाथ चौफुली, कलानगर सिग्नल, पाथर्डी गाव, पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट मार्गे मुंबईकडे जावे. सिन्नरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव, कलानगर सिग्नल, साईनाथ चौफुली, वडाळगाव, रहमतनगर, देवरे पेट्रोल पंप, फेम सिग्नल मार्गे पुणे महामार्गावरून पुढे जाता येईल. दरम्यान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. शुभम आहिरे, दक्ष न्यूज, नाशिक.